देवाच्या दारात भेटीचा योग आला. मी पूजा केली आणि असं बाहेर पडलो आणि तुम्ही आलात. देवाचीच कृपा म्हणायची. प्रसाद दिल्यासारखं झालं मला. मातोश्री, निघायचं म्हणजे खरं तर युवराजने मी निवाड्याच्या वेळी चुकून मातोश्रींचं नाव घेतलं. पण करणार काय, परिस्थितीच तशी आली. मला बोलावं लागलं. म्हणजे नव्हतं बोलायचं, पण बोलावं लागलं. म्हणजे नाही बोलायला पाहिजे होतं मी, पण कसं नाव आलं हेच कळलं नाही. कृपाळू मातोश्रींना या गोष्टीचा किती त्रास झाला असेल हे मी जाणतो. ठीक आहे. म्हणजे माझ्यामुळे विनाकारण त्रास झाला असणार. आणि युवराजांनीही जाब विचारला असं कानावर आलं. पण ते सगळं मी जबाबदार. मातोश्री, ऐका ना युवराजनी, माझ्याकडून काही चुकलं नाही. अहो, देवाच्या दारात उभा आहे मी. लबाड बोलणार नाही. माझं मलाच वाचवायचं होतं. म्हणून माझा आटापिटा चालला होता. आणि मी केले ते बार राजेंचा सेवक म्हणून केले. त्यात खरंच कोणता स्वराज्याच्या द्रोहाचा हेतू नव्हता. खरंच नव्हता. तुम्ही सांगाल ती शपथ घेतो मी. पण पंत, आम्ही तुम्हाला काहीच विचारलेलं नाही. हे कर्तव्य आहे माझं. मी सांगणार. अहो, मला हे ओझं कुठेतरी उतरवायचं होतं. किती दिवस मनात ठेवणार. होणाऱ्या गोष्टी होतील, पण या अनाजी पंताबद्दल गैरसमज करून घेऊ नका. एवढीच देवाच्या दारात तुम्हाला विनंती. सुनबाई, आम्ही नजर कैदेत आहोत. एवढा वेळ बाहेर थांबता यायचं नाही. हो, पण निघायचं. चला. याचा अर्थ राजमातोश्री चिडल्या. हे चिडणं आपल्या पथ्यावरच नाही. काय करावं. गेले सनाजी पंत एवढं सांगू नये. ते काही बरं केलं नाही त्याने. अहो, हे का सोडतील तर ते अनाजी कसले. तुम्हाला काय वाटतं पंत, भेटतील सोयरा मातोश्री अनाजी पंतांना? भेटतील. त्यांचं काय सांगावं. भेटले. अनाजी पंत अखेर सोयरा मातोश्रींना भेटले. भेटले? हो, पण फारसं काही बोलणं झालंय असं वाटत नाहीये. फार काही म्हणजे? फार काही म्हणजे जे सांगायचं होतं ते सांगणं झालं नाही असं वाटतंय. कसं होणार? एक तर त्या नजर काही देत आहेत आणि पहारेकरी बोलूच देणार नाही तानाजी पंतांना. आणि मुख्य म्हणजे सोयरा मातोश्री बोलणारच नाही. माझ्याकडून वाटलंच लिहून घ्या. कशा बोलणार तुम्हीच सांगा. त्यांना ऐन वेळी अडचणीत आणलं यांनी. आता कसा विश्वास ठेवतील त्या? नाहीच ठेवणार विश्वास. आणि पहारेकरांमुळे जे बोलायचं आहे ते बोलणं होणारच नाही. हो, पण अनाजी पंतांनीही अखेर शक्कल लढवलीच ना. काय? मंदिरात जाऊन बसलेच ना पूजेच्या निमित्ताने. राऊजी नाना, दुसरी माणसं काही बोळ्यानं दूध पित नाहीत. हे अनाजी पंत स्वतःला हुशार, मुत्सद्दी, अति शहाणे समजतात ना. ते आता तरी बंद करावं त्यांनी.
हो ते राहू द्या हो. पण आता अनाजी पंत कुठे आहेत? आलेत का ते? येत आहेत कुठले? तिकडेच आहेत अजून. गेले दालनाच्या दिशेने. काय जगदीश्वरा, आता काय करावं या माणसाला? तुमच्या या अशा वागण्यामुळं सगळ्याच गोष्टी अंगलट येणार आहेत आपल्या. हो शंभूराजेंनी जर बघितलं सोडा, जर त्यांना समजलं ना तर पुन्हा बहारे बसवतील आपल्यावर ते. हो, त्यांना समजल्याशिवाय राहणार आहे का? समजणारच. अहो, तशी यंत्रणाच उभी केली आहे शंभूराजेंनी. म्हणजे आपल्या अंगलट येणार हे निश्चित. आम्हालाही तसंच वाटतंय, अंगलट येईल म्हणून. खरंय तुमचं, पण त्यात आपला काय दोष? दोष नाही खरा, परंतु जेव्हा आम्ही युवराजांकडे परवानगी मागायला गेलो होतो तेव्हा त्यांनी या जोखमीची कल्पना दिली होती. म्हणजे माहित नाही, पण असं काहीतरी घडावं असं वाटलं असेल त्यांना. किमान तसा अंदाज आला असेल युवराजांना, आणि घडलंही तसंच. अहो, पण अनाजी पंत आपल्या अगोदरच मंदिरात होते. तेच ना मातोश्री, नेमके अनाजी पंतच मंदिरात कसे आले, तेच कसे भेटले, आणि महत्वाचं म्हणजे आम्ही असताना कसे भेटले. भेटले भेटले म्हणजे अचानक समोर आले. आता हे युवराजांना सांगून पटणार आहे का त्यांना? आम्ही तर धास्तावून गेलो हो. सुनबाई, मातोश्री, एक म्हणता बेग झालं हो. अनाजी पंत भेटले हे कळताच युवराजांचा राग टिपेला जाणार. तुमची आणि त्यांची भेट झाली हे तर त्यांना सहनच होणार नाही. कळतंय हो आम्हाला, पण हे सगळं आपल्या ध्यानी मनी नसताना झालं. मातोश्री, आम्ही काय सांगावं युवराजांना आता? त्यांनी तर आम्हाला आधीच सावध केलं होतं. तुम्ही नका धास्तावून जाऊ. धास्तावून नाही हो, पण आम्ही या सगळ्यात चांगलंच करायला निघालो होतो. तुमचं देवदर्शन होईल, तुमचे पाय मोकळे होतील, आणि आपण दोघी सोबत देवाला जातोय म्हणजे घरातली एकी दिसेल एवढंच आमचं धोरण होतं. पण अचानक अनाजी पंत समोर येतील असं वाटलं नव्हतं. नाही मातोश्री, अनाजी पंत असे अचानक समोर येणारे नाहीत. यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी डाव असणार. हवं तर राजकारण म्हणा. काही नाही, दालनात जाऊन भेटू. काही ना काही करून महाराणी साहेबांच्या मनातला राग दूर केला पाहिजे. त्या बाहेर काही बोलणार नाहीत, पण दालनात हमखास बोलतील. हा, दालनात नको. भेट घेतल्याची नोंद होईल, आणि एकदा का नोंद झाली की नाकबुली होता येणार नाही. त्यापेक्षा बाहेरच्या बाहेरच भेटायला हवं. हा, दादासाहेब वहिनीचा केव्हा येणार? महाराज, तुमचं काही काम होतं वहिनीसांकडे? आम्हाला भूक लागली आणि मातोश्रीही नाहीत. असं, आम्ही खारी खोबरं देऊ तुम्हाला? नको, आम्हाला जेवायचंच आहे. दादासाहेब, सपाटून भूक लागली. खरं तर एव्हाना यायला पाहिजे होता युवराज्ञी आणि मातोश्री. वाटेत त्यांना कोणी भेटलं तर नसेल ना? नाही बाळराजे, कोणीही भेटणार नाही. पण अचानक गाठभेट होऊ शकते. नाही, तरी मातोश्री थांबणार नाहीत. त्या थांबू शकत नाहीत.
थांबू नका असं युवराज्ञींना स्पष्ट बजावून सांगितलंय. दादासाहेब तरीही बाळराजे, अहो कुणालाही भेटू न देण्याची जबाबदारी तुमच्या वहिनीसांवर आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. मग का वेळ लागलाय? तेच कळत नाही. आम्हाला खूप भूक लागली आहे. पोटात कावळे ओरडतायत. बाळराजे, आपणच जाऊ आणि त्यांना घेऊन येऊ. का वेळ लागलाय ते तरी समजेल. चालेल. आपण जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत चालायचंय. चालाल ना? हो दादासाहेब. नाहीतर मध्येच म्हणाल पाय दुखतायत, पाठीवर बसू द्या. नाही. नक्की? चला. देवा, युवराज्ञी आहेतच बरोबर. आता आता काय? भेटलं तर पाहिजे. भेटल्याशिवाय तरुणोपाय नाही. त्यांच्या मनात काय चाललंय हे समजलं पाहिजे. अनाजी पंतांना काही बोलायचं आहे. हो, त्यांचा मगाचपासून तोच प्रयत्न आहे. पण नको, एकातून दुसरंच काहीतरी उद्भवायचं. तो श्री काय बोलायचं असेल पंतांना? युवराज, तुम्ही? हो, तुमचीच वाट पाहत होतो. पण तुम्हाला उशीर लागला म्हणून आम्ही आलो. का एवढा वेळ झाला? ते नाही, म्हणजे तसा एवढा वेळ कुठे. कदाचित मेणे घेऊन गेलो नाही म्हणून असं. नक्की मेणे नसल्यामुळेच वेळ लागला की? आम्हाला उशीर झाला तो. बाकी काही नाही. बाळराजांना भूक लागली. त्यांना त्यांच्या वहिनीसांच्या हातची डांगर भाकरी खायची. वहिनीचा
चला लवकर, आम्हाला खूप भूक लागली. लवकर चल. कसं झालं दर्शन? दर्शन छान झालं. काही विघ्न तर आलं नाही ना? विघ्न नाही तर गडावर विघ्न कसलं? प्रसाद देत आहे ना? हो. काय मागितलं देवाकडे? हेच, मंचकारोहण आनंदात पार पडू दे. आमचे युवराज आता राजे होणार. त्यांच्यावर छत्र चामर ढळू लागतील. बघा युवराज, आता तुमच्यावर मोठी जबाबदारी येईल. जबाबदारी तर तुमच्यावरही होती युवराज. सोयरा मातोश्रींना मंदिरात घेऊन जाण्याची आणि मंदिरातून परत आणण्याची. युवराज, जबाबदारी निभावली गेली नाही. चुकलं आमचं. तरी आम्ही सांगत होतो तुम्हाला. का कुणास ठाऊक, पण काहीतरी गडबड होणार असं वाटतच होतं आम्हाला. पण तुम्ही म्हणालात आम्ही मातोश्रींना मंदिरात घेऊन जातो. तुम्ही हमी घेतलीत ना? हो. तुम्ही आमच्याकडे परवानगी मागितलीत आणि सोयरा मातोश्री देवदर्शनासाठी जाणार ही खबर लगेच अनाजी पंतांकडे पोहोचली. आणि अनाजी पंत देवळात जाऊन बसले पूजेच्या निमित्तानं. अहो, पण ते तर आम्हाला अचानक भेटले. देखावा होता युवराजनी अनाजी पंतांचा. त्यांची अडचण झाली ती तुमच्यामुळे. अनाजी पंत असते, त्यांनी काही चिकाटी सोडली नाही. पाठपुरावा केला. कदाचित मातोश्रींना सफाई देऊन पुढचा रस्ता साफ करायचा असेल. म्हणजे आपलं भांड अजूनही लखलखीत असून चुलीवर चढण्याच्या योग्यतेचं आहे. त्यात पुन्हा कारस्थानाची खिचडी उत्तम शिजू शकते असंच सांगायचं असेल. युवराज, परंतु आनंदाची गोष्ट ही की मातोश्रींनी यावेळी प्रलोभन नाकारलं. अनाजी पंतांना टाळलं त्यांनी. युवराजनी मातोश्रींचं बाहेर जाणं ही कसोटी होती आणि मातोश्री त्या कसोटीवर खऱ्या उतरल्या. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा युवराज. आयुष्यात पावलोपावली हे असं घडतच राहणार. प्रलोभन दाखवणाऱ्यांची कमतरता नाही, फक्त आपण त्याला बळी पडायचं नसतं. आणि या संयमालाच आम्ही सत्याची कानस म्हणतो.
एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्य भावनेच्या आधारावर उभं करता येऊ शकतं, चालवता येत नाही. त्यामुळे इथून पुढं भावनेचं मांजर गोंजारू नका. कधी तुमच्यावर फिसकारेल सांगता येणार नाही.